एक मिनिट मी बोलू का? तू काय बोलणार? मला सांगा तुम्ही कोणाबद्दल बोलताय? माझ्या बाबांबद्दल. हो ना? आणि हे सगळे यांच्याबद्दल बोलतायत म्हणजे माझ्या बाबांबद्दल, जे नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याला दत्तक घेणार आहेत म्हणजे तुम्हाला. अरे कोणाचे बाबा कोणाला दत्तक घेणार आहेत याच्याशी माझा आणि जाईचा काय संबंध? मला जाईशी लग्न करायचंय. काय म्हणजे तुम्ही मला बघायला नाही आलात? नाही. म्हणजे हे पण लग्न मोडलं? नुपूर नुपूर बाळा, अगं जुळलंच नव्हतं, मोडणार कसं? नाही पण असं कसं झालं? आज तर माझ्या भविष्यात लिहिलं होतं ना की आज मी माझ्या स्वप्नीच्या राजकुमाराला भेटणार म्हणून. पण मग तुम्ही कुणाला भेटायला आला होता तिथं? जाईसाठी, माझी गर्लफ्रेंड. हे बघा माझ्या लक्षात येतंय काय झालंय. काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी गल्लत झाली आणि मी चुकीच्या घरात आलोय चुकून. त्यात तुझी काही चूक नाही बाळा. तुला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला असेल म्हणून तू इथं आलास ना. नाही सॉरी, म्हणजे मला वाटलं ते नक्कीसाठी आले. बिंडो कायस तो? आई साहेब, का माझ्या लेकाला घालून पडून बोलताय तुम्ही सारखं सारखं? हे सगळं नीरजमुळे होतंय. त्याने लग्नाला नकार दिला म्हणून हा गैरसमज झालेला आहे. अरे मुद्दा काय? हे बघा आय एम सॉरी. आता फक्त एक काम करा, सगळे देवाकडे मागणं मागा की माझ्यामध्ये आणि जाईच्या वडिलांमध्ये जे गैरसमज आहेत ते दूर होऊ देत आणि माझं आणि जाईचं लवकरात लवकर लग्न होऊ दे. ऑल द बेस्ट. शुभेच्छा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. येऊ मी तुम्हाला जरा सोडायला येतो, कारण या घरातला जबाबदार पुरुष मी आहे. नाही काका, तुम्ही अजिबात बाहेर जायचं नाही. नो. आज तुमच्या भविष्यात अपघाताची शक्यता आहे आणि आज आपल्या सगळ्यांचं भविष्य खरं ठरतंय. ओके बाळा, तुझी रास कुठली? मीन. अय्या काय सांगता? म्हणजे आपल्या दोघांची रास सेम आहे. अरे आणि आज ना आपल्या भविष्यात अपेक्षा भंग. नाही आजी, अगं नीरज म्हणाला होता की तुमच्या लक्षात येतंय का? आज आपल्या दोघांचाही अपेक्षा भंग झालाय. आपल्या दोघांचंही भविष्य खरं ठरलंय. हे बघ नुपूर, दिल छोटा मत कर. अगं तू इतकी सुंदरच दिसायला, इतकी गुणी आहे, तुझं लग्न होणार. माझ्या घरच्यांनी मला काय सांगितलं माहितीये का? आपण सतत ना फुगे उडवत राहायचो, आनंदाचे, उत्साहाचे, चांगल्या अपेक्षांचे, आणि एक ना एक दिवस ते फुगे नक्की आकाशात उडतात. तसं या नक्कीचं लग्न होणार म्हणजे होणार. नक्की ना? नक्की. हा आहेतच माझ्या अपेक्षा आणि सगळ्यांच्याच असतात. आता काकाला नाही का बिन साखरेचा चहा लागतो आणि पप्पांना जास्त दुधाचा, माझ्या मम्मीला आपला साधा, आणि काकूला बिना दुधाचा, आणि मला ग्रीन टी. हा आणि तुझा ग्रीन टी. मग मी काय म्हणते, जर चहाच्या बाबतीत आपल्याला चॉईस असेल तर मग नवरा मुलाच्या बाबतीत का नको? अगं पण बाळा, आपल्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा असायला हवा ना ग. नक्की असेल, एक ना एक दिवस नक्की सापडेल. मी आत्ताच वडाला बाहेरून पण धागा बांधून आलीये. बाहेरून? पप्पा, तुम्ही असं टॉवेल गळ्यात घालून काय फिरताय? हौस आहे मला असं फिरायची, आणि बाहेरही असंच जाणार आहे. तुमचं सोडा हो, पण माझ्या स्टेटसचा तरी विचार करा ना यार. गधड्या, तुला कसलं आले रे स्टेटस? यशवर्धन नाव आहे त्याचं. गधड्या काय? मग मी बोललो म्हणून भोक पडली का त्याच्या अंगाला? अहो भाऊजी, होईल त्याचंही सगळं छान होईल. हो, सगळ्यांचं सगळं चांगलंच होणार आहे. माझंच काही चांगलं होत नाहीये. अरे गेला अर्धा तास फेऱ्या मारतो इथे. कोण गेलंय बाथरूम मध्ये आंघोळीला? आतून का रडताय ते? दादा बोट धर. तुझं बोट धरून का मला आंघोळीला नेणार आहेस तू? नाही, आत कोण आहे ते सांगू शकतो ना. त्यासाठी बोट कशाला पकडायला हो भाऊजी? बाईसाहेब गातात आतमध्ये. गाणं झालं? अरे काय रे बाबा, या घरात एकेकाचा काय कॉन्फिडन्स आहे. अरे त्यांना म्हणावं जरा खालच्या सुरात गा, नाही तर घर खाली यायचं. तू खालच्या आवाजात बोल. मी काय म्हणतो, नाही आता इथे आतमध्ये गाण्याची काय गरज आहे? आणि बरं त्यांना असं का वाटतंय की त्या गातायत म्हणून?
भाऊजी गरज ही शोधाची वहिनी असते, जननी असते. हा पण मला सांगा आता आतनं कडी नसेल तर गावच लागेल ना माणसाला. ए ए, लता जाग, त्यांना जरा गाणं गायला शिकव. आई तुला गाता येतं? ती फक्त गातेच बाबा. अरे काय सुरेख गाते तुझी आई. तुझी आई जेव्हा गायला बसते ना तर तंबुराच्या तारा स्वतः वाजायला लागतात. तबला स्वतःला बडवून घेतो. मग आई तू गाणं का सोडलंस? खरं सांगू का, फार गोड गळा होता रे माझा. तुझ्या मावश्या कजाक आणि दादाला सुद्धा आवडायचं नाही गाणं. म्हणजे तू मामासाठी गाणं सोडलंस? हो. वहिनी फोन. हा आशा, लता बोलते. काय? कधी? अगं बाई केव्हा? निघाले निघाले. काय 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 झालं काय वहिनी? दादा, अरे देवा. म्हणजे मामा, आई आता तू गाऊ शकतेस? गप्पा बस रे. अहो ऐका ना, दादाला बरं नाहीये, मी निघते. निघू का? अगं अशा मोक्याच्या वेळेला कुठला नवरा नाही म्हणेल? नाही म्हणजे संकटाच्या वेळी असं म्हणायचं दादाला. तू जा लवकर, जा तयारीला लाग पटकन. बस जा, उशीर नको करू. फोन काळजी करू नका, दादा बरे होतील. मी निघते. म्हणजे आई तू गाऊच शकत नाहीस? यश, काय बोलतोस तू? मी निघाले, मी येते. सांभाळ वहिनी. हो. अरे काय काळ वेळ काय, तू काय बोलतोयस? ए, काय झालं? अचानक काय झालं तुझ्या दादाला? काय माहिती हो? बरं जास्त खर्च काढणार नाही ना? मशीन आहे का ती खर्च काढायला? अगं, तसं नाही ग. आपल्या घरामध्ये नुपूरचं लग्न आहे, त्याचा खर्च आहे. माझी VRS ची रक्कम ह्याच्यातच नको खर्च व्हायला. प्रसंग काय बोलताय, काय कळते का तुम्हाला काय बोलताय ते? अगं, तसं नाही ते. हा बोल ग आशा. हा निघाले मी. हो आता दुसऱ्या मिनिटाला बाहेर पडते. हो निघाले म्हणाले ना मी आता बोलत बोलत पोहोचेन तुझ्यापर्यंत. तू ठेव ना फोन. मला कळतंय ग, मी नेहमी सरळच बोलते, मी स्पष्ट बोलते. तुला कळत नाही माझं बोलणं. ठेव आता. चला. बरं तुझ्या त्या बहिणी पण येतील ना आता तिथे? आता बोलले ना मी आशाशी, ऐकलं ना तुम्ही? बरं मग या वेळेला भांडू नका तुम्ही. त्या नीट बोलल्या तर मी नीट बोलेन. तसं नाही ग, आता प्रसंग काय, उगाच वादावादी करू नका. गेल्या वेळेला ती छोटी तुझ्या अंगावर धावून आली होती. ती उषा तशीच आहे, सारखे टोमणे देत असते. गेलात का टॉवर मध्ये राहायला? झालं का नुपूरचं लग्न? तिला म्हणावं सगळं होणार आहे व्यवस्थित. तुम्ही येताय त्यांना सांगायला? हो चला. ए, काय चल काय. अगं इथे एखादं स्थळ आलं तर? हा स्थळ आलं ना तर मी पाहिल्याशिवाय फायनल करायचं नाही. हा मी मुलगा पसंत करेन तेव्हा लग्न ठरवा. अहो वहिनी काय हे, तुमचा भाऊ आजारी आहे ना? भाऊ होईल ग बरा, पण नुपूरचं लग्नही महत्वाचं आहे ना. हो अच्छा, म्हणजे नुपूर साठी म्हणताय तुम्ही? तुला काय वाटलं? नाही नाही म्हणजे हा हा अंगारा गेल्यावर दादाला लावा. काय? नाही म्हणजे दादाकडे गेल्यानंतर तुम्ही हा अंगारा दादाला लावा. बरं बरं नुपूरचं काय ठरलं तर कळवा हा मला भाऊजी. हो जा 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 व्यवस्थित जा. ते दादाचं जे काही ठरेल ना ते लगेच कळव आम्हाला. हो हो कळवते. दादा बघितलंस? निघाले मी. बहिणींचा दादा एवढा आजारी तरी आपल्या नुपूरची किती काळजी येते. मी काय म्हणतो सूर्यकांत, आपण हे घर पाडून इथे टॉवर बांधायला सुरुवात करूया का? नुपूरसाठी मुलगा आपण नंतर बघूया ना. नाही 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 नाही. अरे लग्न झाल्यानंतर मी सासरी जायला हवं ना. मी परत बाहेर नाही येणार. म्हणजे तुम्ही आधी टॉवर बांधणार मग माझ्यासाठी मुलं शोधणार नाही? या मला हे जमणार नाही. अगं पण जो मुलगा तुला बघायला येतो तो परत जातो. अरे यात माझी काय चूक आहे? तो तुझा मित्र अनिकेत खरं छान होता तो, पण तो ना मला चांगला मित्र वाटला. गंगा की मौज में माझ्या मुलाला मी मोठा संगीतकार केलाय आज. हो आम्ही सुद्धा आमच्या मुलीला आजच गायिका केलंय. काय? गंगा सिंधू सरस्वती च यमुना